सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. जणी तुकोबाशी माझी कधी नाहू बरोबर. काल 2 बंद झाले आहे सगळे नातेसंबंध कसे असावे या संदर्भात काल आपल्याला थोडीशी माहिती सांगितली होती. अध्ययनाची तत्त्वे आणि सहयोगी अध्ययनाची रचना कशी असावी याबद्दल चर्चा केली. विद्यार्थी पण छान होते, छान उत्तर दिली, ओळख पण सुंदर करून दिली. चिठ्ठ्यांवरून विविध प्राण्यांच्या चिठ्ठ्या दिल्या होत्या 12 त्याच्यातून त्यांचे प्रत्यक्ष आवाज काढून घेतली वेगळी असणार आहे. तर पहिला प्रश्न आहे आपल्याच्या जगावरती समग्र प्रगतीपत्र म्हणजे काय. जे मूल्य आहे त्याचं मूल्य ठरवायचं कशाच्या बाबतीत. जे काही त्याचं मूल्य असेल त्याचं आपण मापन करायचं आहे. पण इथे तिथे मूल्यांकन शब्द वापरलेला आहे. मूल्यांकन याचा अर्थ काय, त्याचं अंकन करायचं आहे. म्हणजे त्याची कुठेतरी काय करायची आहे, नोंद आली पाहिजे. निष्पत्ती सर्व गोष्टी विचार करून त्याचा आपण निरीक्षण करून त्याचं मूल्यांकन करणार आहोत. म्हणजे मूल्यमापन आणि मूल्यांकनामधला सगळ्यात सांगितलं तो फरक आहेच, पण त्याचं थोडंसं सरांना जोडतो मी की मूल्यपूर्ण आपण काय करतो, विद्यार्थ्यांचे गुण त्या गुणावर परीक्षा घेऊन त्याचा गुण. पण ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करत असताना परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या म्हणजे सर्वांगीण सगळ्यात सांगितल्याप्रमाणे 360 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांचं सामाजिक भावनिक सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या ठिकाणी मूल्यांकन करायचं आहे. काही वेळा किंवा मध्यम प्रमाणात दिसत असेल तर 2 अंक. दिलेली गुणवैशिष्ट्ये खूप वेळा किंवा चांगल्या प्रमाणात दिसत असेल तर 1 कधीतरी किंवा कमी प्रमाणात दिसत असेल तर 1 लिहा. किंवा कमी प्रमाणात दिसत असेल तर स्वतःची गुण या स्तंभाखाली माझ्या लक्षात आले आहे की सर्व आवश्यक पुस्तकावर आपण ही देणार नाही, पण वर्षाच्या शेवटी पालकांना माहितीसाठी ही पुस्तिका आपण दाखवणार आहोत. तेव्हा याची नोंद त्या पालकांना म्हणजे किंवा पालक सभा जर झाली तर ही नोंद त्या पालकांची चर्चा याबद्दल त्या विद्यार्थ्यांनी केले. नंतर पुढे केले आहे असे अनेक नियम महाराष्ट्रामध्ये आहेत. कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती असतील की महाराष्ट्रामध्ये एकूण शिवकालामध्ये 350 किल्ले होते. म्हणजे आपण या स्वराज्यातील काही किल्ले मोजके त्याची माहिती घेणार आहोत. परंतु आपल्या उरणमधले जर आपण बाहेरच्या किल्ल्यांची माहिती पण उरणमधले आपल्या जवळचे किल्ले आहेत त्यांची जर अवस्था काय, असे एकूण 4 किल्ले आहेत आपल्या उरणमध्ये. ते 4 किल्ल्यांची आपण माहिती घेणार आहोत. त्याच्या चारही बाजूने संपूर्ण सगळ्या बाजूने पाणी असतं किंवा 3 बाजूने पाणी असतं. अशा किल्ल्यांना आपण जलदुर्ग, भुईकोट किल्ला हे म्हणजे जमिनीवर असतात. मध्ये बघतो की हा किल्ला जर ताब्यात घेण्याचं याचं बांधकाम चालू होतं म्हणजे दुरुस्तीचं, तेव्हा तिथं आपल्याला महाराजांना मोहरा सापडल्या होत्या. परदेशी आणि मनोरंगी आपण या ठिकाणी आलात आणि आपलं जे कार्य आहे ते आपल्या आपण तासिका कशी घेणार आहोत किंवा मूल्यवर्धनचे उपक्रम जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा अनेक वर्ग असतील तेव्हा कशा प्रकारे घेणार आहोत. वर्गरचना करताना आपल्याला सर्वात जास्त महत्व कशावर दिलेलं आहे, त्यांनी काय करायचंय, वर्गाची विभागणी कशी करायची, जोडी किंवा गट. तेव्हा हे मूल्यवर्धनचे उपक्रम राबवताना किंवा वर्गात इतर उपक्रम राबवतानाही प्राधान्य कुठल्या वर्गाला द्यायचं आहे, छोट्या वर्गाच्या त्यांच्या स्तरापेक्षा थोडा जास्त विचाराला चालना देणारे प्रश्न. मूल्यवर्धन परिचय वर्गामध्ये कसा करून द्यावा. आता आपण 3 दिवस आपण मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतलं. या ठिकाणी गटकार्य झाले, सहयोगी जी आपली मूल्य दिलेली आहे तर सुरुवातीला आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मूल्य
संवर्धन किंवा मूल्यवर्धना संदर्भात माहिती देणार आहोत त्यावेळेस सर्वात प्रथम त्यांची उद्दिष्ट ही मुलांना पटवून देणे गरजेचं आहे. कारण उद्दिष्टांशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. जर माझ्या मैत्रिणीचे नाव कविता आहे. ती उरण येथे राहते. तिचा आवडता रंग हिरवा आहे. तिचा आवडता विषय मराठी आहे. आवडता चॅनल कार्टून. आपल्या वर्गासमोर चैताली म्हात्रे मॅडम यांनी वर्गमित्राची ओळख हा उपक्रम म्हणजे पाठ सादर केलेला आहे. त्यामध्ये निरीक्षणाच्या काही पायऱ्या आहेत आणि त्या निरीक्षणातून असं लक्षात आलेलं आहे की बघा, पहिली पायरी आहे ती नियोजन. नियोजनाप्रमाणे त्यांनी ती कार्यवाही केली. विषय योग्यरित्या त्यांनी इथे सादर केलेला आहे. त्यानंतर आहे उपक्रम घेत असताना दिल्या जाणाऱ्या सूचना. सूचना त्यांच्या स्पष्ट होत्या. विद्यार्थी सूचना ऐकून घेत होते. विद्यार्थ्यांना त्या कळत होत्या. केल्या शांतता संकेताचाही ते वापर केला गेलेला आहे. छान होतं. भाषा ही प्रमाण भाषा वापरली आणि पाठ माझ्या दृष्टीने तरी अतिशय सुंदर झालेला आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे घेतले. एकही कृती त्यांची उलटसुलट झाली नाही, पण त्यांनी खूप चांगली तयारी केली होती. धन्यवाद. आता साधारण 200 वर्षापूर्वी अब्राहम लिंकन नावाची प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेली. अब्राहम लिंकन आणि प्रेम, दयाळू आणि प्रेमळ असते. छान. खूप चांगल्या प्रकारे पाठ घेतलेला आहे. मग पुन्हा तो त्याचा जो टायमिंग आहे, स्क्रीन टाइम म्हणू आपण, तो वाढत गेला आणि तो हळूहळू एकदम चिडचिडा, एकदम मनमिळावू मुलगा होता. तो आता कोणाशी बोलत नव्हता. आता तुम्हाला गटामध्ये चर्चा करायची. झोप नाही पूर्ण होत अजिबात नाही. पुन्हा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपले येथे 3 दिवस गेलेले आहेत आणि हा मूल्यवर्धन प्रशिक्षण 3.0 हा आजच्या सांगता समारंभासाठी आपण सर्वजण इथं या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथम ह्या आपला जो वर्ग आहे त्या वर्गाचे आपले तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा सुलभ जे आहेत ते आपले आदरणीय मित्रवर्गीय आमचे प्रवीण म्हात्रे सर, त्यानंतर इथल्या मुतूट शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या सहकारी चव्हाण मॅडम आणि पांडुरंग बरकडे सर, हे तिन्ही त्रिमूर्ती आपल्याला लाभले. ते अतिशय म्हणजे आपण 3 दिवस कसे घालवले ते आपल्याला कळलं नाही आणि प्रत्येकाचा जो सहभाग जो आहे तो सहभाग खऱ्या अर्थानं प्रवीण सरांनी या ठिकाणी आपल्याला माहित आहे जी गरज का भासत आहे तर बदललेली आपली समाजाची परिस्थिती, बदललेलं आपलं जीवन आज आपण तर आपल्याजवळ आपण जेव्हा काम करतोय, आता इतर जे कोणी काम करणारे आहेत किंवा कंपन्या आहेत, ऑफिस आहेत, त्याहीपेक्षा आपलं क्षेत्र खूप वेगळं आहे. कारण आपल्याकडे चालती बोलती मुलं आहेत. सुलभक होते, या सुलभकाचं खूप मोठे योगदान आहे. कारण यांना 4 दिवसाचं प्रशिक्षण जिल्हा स्तरावरती दिलं होतं आणि 4 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना 3 दिवसामध्ये सर्व कंटेंट पूर्ण करायचा होता. ते पण विथ ॲक्टिव्हिटी. आपल्या सर्वांचं जे काय सहभागी होतं ते सहभाग सगळ्यांचा दिसून आला आणि जोडीमध्ये आपण चर्चा केली, तुमच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. आज त्या अनुषंगाने का होईना तुम्हाला तुमच्या मैत्री वाढली. समजा की मला माहिती नव्हतं या मित्राची काय आवड आहे, मला पण माहिती नव्हती या मैत्रिणीची काय आवड आहे.
या पण गोष्टी आपल्याला इथं विचारांची देवाणघेवाण कार्यशाळा या विचार असा जेव्हा अधिकारी आपल्या तालुक्याला लागतो त्यावेळेला नक्कीच समाधानात संपूर्ण शिक्षक वर्गामध्ये सांगायला आनंद वाटेल. पाठ्यपुस्तके देखील यावेळेला आपल्या शाळा मूल्य कुठेतरी ढासळत चाललेली आहेत आणि ती मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी आपल्याला रुजवायला लागत आहे. भले तुमचं मनापासून या वर्गाच्या तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. तसे राहुल सर दिवसभर सकाळपासून ऐकते सगळे वर्गांना अटेंड करतात ते वेगवेगळ्या प्रकारचे सगळे बघितलं त्यांचंही आभार. आणि आमचे सुलभक आहेत तर मी आता शिक्षिका बोलायलाच नको करू आपण सर्वजण मूल्यांची रुजवणूक. हीच आहे भारतीय संस्कृतीची जपवणूक. हीच आहे भारतीय संस्कृतीची जपवणूक.